भगवानाची भूमी दंडकारण्यातल्या रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी भगवान गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाने समृद्ध झालेली ही महाराष्ट्र भूमी आपल्या उदरात इतिहासाचे अनेक अमूल्य क्षण सामावून बसलेली आहे। रम्य नामस्मृती याच महाराष्ट्रातल्या दंडकारण्याने हृदयात जपल्या आहे। हे अरण्य प्रगल्भ होत ऋषीमुनींच्या आश्रमात रूपांतरित झाले। आश्रमांची गावे झाली, गावांची नगरे झाली, त्यातूनच राजधान्या सजल्या आणि दंडकारण्याचा महाराष्ट्र झाला। जग कौतुकाने महाराष्ट्राकडे पाहू लागले। भगवान गौतम बुद्धांच्या सेवक गौतमांची पावले महाराष्ट्राकडे वळली आणि हसत मुखाने गौतम बुद्धांचे सर्वांग तत्वज्ञान महाराष्ट्राने समजावून घेतले। अत्यंत सुंदर अशा बौद्धलेणी आणि या मूर्ती ह्या सह्याद्रीच्या काळ्या कातळावर कोरल्या गेल्या। सम्राट सातवाहनाच्या पराक्रमाने काही दिशा दिल्या। त्याच्या दान शौर्याने याचना आणि दारिद्र्य पराभूत झाले। आता येऊ नको। सातवाहनापासून शिलाहारापर्यंत आणि वाकाटकापासून यादवापर्यंत अनेक राजघराण्यांनी इथे धर्मराज्य केले आणि याच राजवैभवात सुंदर शब्द कानी पडले। ज्ञानेश्वरांच्या मुखातून आवेशाने फेकीत होते। हा ज्ञानेश्वर, हा ज्ञानेश्वर म्हणजे संत ज्ञानेश्वर। ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया। ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया। भजन करा सावकाश तुका झालासे कळसे। भजन करा सावकाश तुका झालासे कळसे। तर अशा ज्ञानेश्वरांपासून तुकारामासारख्या साधू संतांच्या सहवासात घडत होता तो हा महाराष्ट्र। चैतन्याचे जिव्हाळे भक्तीचे उमाळे महाराष्ट्र सारस्वतांचे सोहळे असा आनंददायी महाराष्ट्र वैभवाचा कळस चढवीत होता। स्वतंत्रता, प्रसन्नता, विशालता, मोत्यांचा पाऊस आणि कस्तुरीचा धुराळ अशा स्वर्गीय सुखात महाराष्ट्र नांदत होता। या सुखाला नैतिकतेचं बळ मिळत होतं ते महाराष्ट्रातल्या संतांच्या शिकवणीतून। चला भेटूया त्याच आपल्या संतांना। तुझ्या
जय जय